कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। अशक्य ही शक्य करतील स्वामी, जिथे स्वामी पाय तिथे नेऊन काय सोय भक्त प्रारब्ध घडवी ही माया अज्ञ विना काळीन आणि त्याला परलोकी हिना भीती तयाला उगाची बिदोसी भय पडू दे जवळी उभी स्वामी शक्ती कळू दे जग जन्म मृत्यू असे काही ज्यांचा नको घाबरू तू कमी खा जरा कमी कमी खा असे बाळ त्यांचा खरा होई जागा तो श्रद्धेसहित कसा ओशिता येणं तू स्वामी भक्त किती दिला बोल त्यांनीच हात नको डगमगून स्वामी देतीलच आता विभूतींना म्हणणं ध्यानात तिथं आपल्या शाळेत जायचं लक्षात आहे ना ध्यानात तिथं स्वामीचे या पंचप्राणानुत जातं हे तरी की आठवी रे प्रसिद्धी नसडी कदा स्वामी जागी हाती निशंक व निर्भय हो म्हणा हरी प्रचंड स्वामी पळपाटी शिरे तर काय उदूत हे स्मरण आम्ही असे काही शक्य करतील स्वामी जिथे स्वामी पाय तिथे नेऊन काय सोय भक्त प्रारब्ध घडी आज्ञे विना काळ आणि त्याला परलोकी ना भीती त्याला उगाची बिदोसी भय हे पडू दे जवळी उभी स्वामी शक्ती कळू दे जगजन्म मला सांगा 20 मिरची मसाला 30 घाटी मसाला हे सगळं मी दुकानात ठेवायला दिलं होतं त्याचं काय झालं होय काय तुला असला मिरची कुठल्या गत कुठेल ना काजू कुठे लक्ष असतं रे तुझं दुकानात राजू बघू बर कोणाचं अक्षर आहे तुझंच आहे बघ राजू अगं आठवलं मला तू दिली होती पाकिट हा. आम्ही दुकानात ठेवली पण होती पण लोकांना एवढी आवडली की त्यांनी 2-3 दिवसातच संपवली संपली त्याचा अर्थ राजूच्या मसाल्याची मार्केटमध्ये डिमांड वाढत चालली मग आता मी त्याचे भाव वाढवते म्हणजे आपल्याला अजूनच फायदा होईल कसं आहे एकदा का आपल्याला कळलं ना की मार्केटमध्ये आपली चलते गिरायकांना आपल्या मालाची सवय होती की मग सगळ्या कंपन्या हेच करतात आपल्या मालाचे ना भाव वाढवतात आपण पण तेच करायचं मी बघितलंय ना बिझनेस कसा करायचा त्या व्हिडिओ मध्ये वा 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 राजू वा चांगला अभ्यास चाललाय बिझनेसचा हा मग धनु दीदीच्या लग्नासाठी मी पैसे साठवते होय साठव आपल्याला तसं बी पैशांची गरज आहे वा 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 बघा कोण बोलतंय हे सगळं हा तू हे सगळं पैसे साठव आणि असं खाऊन खाऊन संपवल तुझ्या काय चाललंय तुमचं आपल्या जगताप मॅडम परत एकदा शाळेत मुलांना शिकवायला तयार झालेल्या आहेत वा 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 तेजा का एकच दबार तेजू हे तुझं शाळेत रुजू होण्याचं ऍप्लिकेशन तेजू आज डोळ्यात वेगळीच चमक दिसते तुझ्या निघायचं का दादा अरे तुझा दुकानात मी जाईन एकटी अरे 4 बहिणी आहेत तुझ्या वाट्याला एकीचं झालं की दुसरीचं काही ना काही असतंच कुणाचं किती काय काय करणार आहेस तू एवढी ताकद कुठनं आणतोस रे इथनं तुम्ही सगळ्याजणी माझ्या ताकद आहे तुझ्या चेहऱ्यावरचं हसू राजूची काहीतरी करून दाखवायची धडपड धनुची मस्ती आणि भागूच्या चेहऱ्यावरचा गोडवा हे सगळं मला बळ देत दादा बरं अक्का आजसाठी ना ऑल द लक हा धनु दीदी ऑल द बेस्ट आणि बेस्ट ऑफ लक हे तर तेच ते जे काय आहे ते तेच ते तुम्ही जा बरं पटकन आता हिचं काय संपणारच नाही चला 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 ए दुकानात जावा लवकर चल राजू हे घे. धनु आता पाणी कशासाठी डोळ्यामध्ये सगळं नीट होईल बघ माझा विश्वास आहे सर अरे सूर्यकांतराव बसा बसा या बसा जगतो मॅडम बस कसं काय येणं केलं सूर्यकांतराव ते एक काम होतं सर तेजूला परत शाळेत शिकवायला घेता आला तर बघा की म्हणजे मला माहिती तिने राजीनामा दिला होता पण तरी पण अहो सूर्यकांतराव मॅडमची इच्छा असतं तर राजीनामा परत घेता येतो की काय अडचण नाही त्यात डॅडींच्या सुनबा आहेत त्या हक्क काय त्यांचा या शाळेवर सर ही कोणाची कोणतरी लागते म्हणून हिचं काम करू नका सगळ्यांसाठी जो नियम आहे ना तोच हिला पण लावा
आणि नियमातून काम होत असेल ना तरच करा. अहो सूर्यकांतराव, त्याची कशाला काय काळजी करताय? शाळा प्रशासन निर्णय घेईल की, काय अडचण नाही त्यात. जगताप मॅडम सारख्या शिक्षिका शाळेत येते ती आमच्यासाठी आनंदाचीच गोष्ट आहे की. सर, मी तुमची खूप खूप आभारी आहे. अहो आभार तर आम्ही तुमची मानले पाहिजे. चांगली गोष्ट आहे शाळेसाठी. काय व्यंकटेश सर? हो सर, आणि विद्यार्थी तर खूप खुश होतील, कारण त्यांच्या आवडत्या जगताप मॅडमची विद्यार्थी खूप आठवण काढत असतात. मग कधीपासून येऊ देईल? सांगतो, पण त्याच्या अगोदर काही कागदपत्राची पूर्तता करायला लागेल. सर, मी पूर्ण तयारीनिशीच आले. हा घ्या अर्ज. अरे वा, छान. व्यंकटेश सर, मॅडम लवकरात लवकर कशा रुजू होतील ते तेवढं बघा. हो सर. सर, लय आभार आहे मी तुमचं. येतो आम्ही. चल या. चल तेजू, घरी जाऊन सगळ्यांना आनंदाची बातमी देऊ, आहे ना? मॅडम मॅडम, अरे शौर्य बाळा, कसा आहेस तू? मी छान आहे मॅडम. आम्ही त्रास देतो म्हणून तुम्ही शाळेत नाही येत का? नाही रे बाळा, असं कोण बोललं तुला? मॅडम तुम्ही परत या ना. मी शाण्या मुलासारखं वागेन. माझे पाडे पण पाटा मी म्हणून दाखवू. 7 × 7 7 × 14 7 × 21 7 × 28 7 × 35 7 × 42 7 7 × 49 7 × 8 = 56 7 × 9 = 63 7 × 10 = 70. अरे वा. मॅडम मी कधी वर्गात दंगा करणार नाही. तुम्ही या परत. हो बाळा, मी येणार आहे परत. देवा, मला आयुष्यात लय कमवायचं नाही यार, पण माझ्या बहिणींच्या चेहऱ्यावरचा हसू मला कधीच नाही कमवायचं. आता तेजूचं काम होऊन जाईल, तिच्या संसाराची घडी पण नीट बसेल याची खात्री आहे मला. आता माझ्या धनुच्या आयुष्याची घडी नीट बसू, तिला चांगलं सासरे मिळू दे, चांगला नवरा मिळू दे, आणि तिचं लवकर लग्न जुळू दे. धनुच्या लग्नासाठी न पाहिजे तर मी नवच करतो. हा, एवढीच इच्छा आहे माझी. चल दादा, अरे एवढं अवघड नवस कशाला बोललास तू? तेजू, मी काय बोललो नाही आणि तू काय ऐकलेलं नाही, हे घरात कोणालाच कळलं नाही पाहिजे. दादा, अरे पण तू हा नवस कसा पूर्ण करणार आहेस? ती आहे की माझ्या पाठीशी. तू नको काळजी करू, तू फक्त घरात कोणाला. नाही सांगणार. शहाणी बहीण माझी. चल. झी 5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.